दोन चेंडूवर यावेळेस विचार केला तर सिंगल रन्स मिळते. त्यापर्यंत पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय जिथे क्षेत्ररक्षक आहे. वेळेस पुन्हा एकदा सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 2 धावा झाल्या आहेत. हो, खूप चांगला चेंडू, थोडासा पायावर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु या चेंडूवर कुठलाही रन्स मिळणार नाहीये. आतापर्यंत सुरळीत गोलंदाजी या ठिकाणी टाकतायत परंतु हा चेंडू खराब आहे. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावाने या धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 धावा. हो, फटका इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा वन हँडेड कॅच घेण्याचा प्रयत्न होता. चांगला फटका होता. मंगेश माचीच होता त्या ठिकाणी चेंडूवर आला होता. चेंडूचा विचार केला तर 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 5 चेंडूवर फक्त आणि फक्त 3 धावा. कुठेतरी थांबवून ठेवलाय स्कोर. आक्रमकता तर आशिषच्या अंगात आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मिस्टर भावेश हे देखील आक्रमणासाठी ओळखले जात आहेत. तो हा फटका देखील चांगला आहे. इथे मात्र आपण पाहतोय थोडस धोका होता फलंदाजाला परंतु रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. ओव्हरची होईल समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती म्हणजेच 3 धावा. साई दत्त धनसार संघ कर्णधार आपण यायचं आहे. जरा ईश्वर माची संपर्क साधायचा आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. हार्दिकला आणलंय. गतवर्षी देखील हार्दिकने खूप चांगली गोलंदाजी दर्शवली होती. यावर्षी देखील आपण पाहू शकतायत या सरावलीच्या मैदानावर कशा पद्धतीची गोलंदाजी करेल हार्दिक. यावेळेस पहिलाच चेंडूवर खूप चांगल्या पद्धतीने फटका मारण्याचा प्रयत्न परंतु विकास माची या ठिकाणी पंचांकडे नक्कीच पाहतोय. तो म्हणजेच मिस्टर भावेश परंतु यावेळेस पंच इशारा देत आहेत. रिव्ह्यू या ठिकाणी नक्कीच रेफर केलाय. बघूया. इथून मात्र आपण पाहतोय पंचांचा डिसिजन लागला जाईल. यस, OUT आउट. इथे मात्र आपण पाहतोय काय कॅमेरा वर्क आहे. जबरदस्त कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी. अर्षद गरज स्वतः या ठिकाणी आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने कॅमेरा वर्क करताना आणि साहिल राऊत पाहायला मिळेल. खूप चांगलं वर्किंग ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून आज पूर्ण टीम या ठिकाणी जर पाहिलं तर सरावली गावामध्ये आपल्या गावामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत 3 धावा. नवीन फलंदाज मनीष. पहिला चेंडू आक्रमण केलाय परंतु त्या ठिकाणी मंगेश माची चेंडूला पकडतोय. रन्स मिळणार नाहीये. यावेळेस मनीषला देखील रोखण्याचा प्रयत्न केलाय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून मनीषकडे पाहिलं जात आहे. खूप चांगल्या पद्धतीने बाट संघाचा खेळ. यावेळेस पुन्हा एकदा पाहिलं कॅच, जबरदस्त कॅच पाहायला मिळाला. मिस्टर हिम्मत त्या ठिकाणी उपस्थित होता आणि चांगला झेल टिपलाय. गडी बाद केलाय. मनीष बॅक टू द डग आउट.
थँक्यू व्हेरी मच. आतापर्यंतचे 2 कॅच आपल्याला पाहायला मिळाले. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर विकास माची याने कॅच घेतला, त्यानंतर हिम्मतने कॅच घेतलाय. असे दोन्हीही फलंदाज बाद करण्यामध्ये जर पाहिलं तर कॅच या ठिकाणी नक्कीच महत्वाचे होते. यावेळेस पुन्हा एकदा बॅटचा कडा लागतोय. यस नोचा कॉलिंग होता, परंतु आशिष नॉनस्ट्राईक एंडवर नक्कीच थांबला होता. जाणीव होतं की चेंडू जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने रोखला गेलाय, कुठलाही धोका पत्करायचा नाहीये आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून थांबवलंय फलंदाजाला. नवीन फलंदाज मिस्टर शुभम हा देखील एक चांगला फलंदाज आहे. आतापर्यंतचे 2 फलंदाज बाद झाले. अपेक्षा होती त्यांच्याकडून, परंतु कुठेतरी चांगले झेल टिपले गेले आणि त्याचमुळे जर पाहिलं तर लवकर गडी बाद झाले. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर सुरेख आहे, परंतु यावेळेस काय घडलंय पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे वळाल्यात. अफलातून आज कॅच ऑफ द डे पाहायला मिळेल का? जबरदस्त कॅच, कॅच ऑफ द नाईट. डिसिजन या ठिकाणी अजूनही पेंडिंग आहे. आपण पाहतोय पंच बारकाईने या ठिकाणी लक्ष देत आहेत. महत्वाचं गडी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंतची एफर्ट्सचा जर विचार केला, आगवण संघ नेहमीच चातुर्य असतोय फिल्डिंग मध्ये, परंतु यावेळेस कोणाच्या बाजून रिझल्ट मिळेल हे देखील पाहणे गरजेचं आहे. अक्षय राऊत यांना स्वतः या ठिकाणी यावं लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय डिसिजन जो आहे आपल्याला पाहायला मिळतोय, डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. कारण की क्रिटिकल हा कॅच आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातनं अगदी सहज रीतीने काही जबरदस्त कॅचअप केलाय आणि इथून आपण पाहतोय काय डिसिजन येईल ते देखील नक्कीच पंच आपल्या जागेवर जातील आणि तदनंतर जो डिसिजन असेल तो दिला जाईल. इथून डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. यस पंच आपला डिसिजन यावेळेस देतील. अक्षय राऊत दुसऱ्या बाजूला धीरज मोरे ऑफिशियल पंच आहेत आणि डिसिजन OUT आउट. चांगला झेल पाहायला मिळाला, जबरदस्त एफर्ट. पुन्हा एकदा जर पाहिलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उमेश माची आतापर्यंतचे 3 झेल आपल्याला पाहायला मिळाले. पहिला होता विकास माची, दुसऱ्या बाजूला हिम्मत माची आणि आता मात्र उमेश माची. या तिघांनीही झेलचा जर विचार केला तर अफलातून झेल, 3 झेल पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर कुशल. थोडंसं अडचणीत सापडलाय उनबाट संघ, कारण की धावसंख्या आतापर्यंत तीन गडीच्या मोबदल्यात. विकास माची पुन्हा एकदा अगदी शूट आउट करतोय. खूप चांगल्या पद्धतीने हिट मारण्याचा प्रयत्न होता. आशिष
आणि कुशलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सिंगल रन्स काढते. धावसंख्या जर पाहिली तर एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 4 धावा. थँक्यू. यानंतर ऑफिशियल कॉल असेल दोन्ही संघाला. साई दत्त धनसार वर्सेस YBCC संघ. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. हिम्मत कुशलसाठी चेंडू असेल. ओहो, यावेळेस वेगवान चेंडू पाहायला मिळाला. चेंडू जर पाहिलं तर सरळ जातोय जितेशच्या हातामध्ये. पुन्हा एकदा तोच चित्र. कुशलची बॅट लागत नाहीये. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी आतापर्यंत दर्शवली जाते. दोन चेंडूवर कुठली रन्स आतापर्यंत आलेले नाही. यावेळेस गॅप शोधलाय कुशलच्या बॅट मधून. इथून आलाय चौकार आणि या 4 धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 8 या आकड्यावर. अगदी जर पाहिलं तर तिसऱ्या चेंडूवर थोडस हात खोलण्याची संधी आली कुशल याला. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आहे परंतु यावेळेस क्षेत्ररक्षण खूप चांगलं. जितेश खाडी थोडस चेंडू गॅदर करू शकले नाही. अन्यथा आशिषला देखील माघारी परतावं लागलं असतं. थोडीशी चर्चा होते परंतु चर्चा तुम्ही पिचच्या बाजूला करा प्लीज. आगवण संघ पिचच्या मधोमध उभं राहायचं नाहीये ही विनंती आहे तुम्हाला. अजूनही आपण पाहतोय आशिष आहे. आशिष एक चांगला फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे उनबाट संघाकडून. अजूनही त्याच्या बॅट मधून मोठे फटके येऊ शकतायत परंतु हे करावं लागेल. हो, चांगला फटका आहे यावेळेस. पुन्हा एकदा आपण पाहतोय जगदीश माची त्या ठिकाणी चांगला एफर्ट दर्शवतोय. चांगली फिल्डिंग आणि एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये होईल का? मात्र नाही. इथून कुशल बाद होईल. 2 रन्स घेण्याचा प्रयत्न होता. आशिष अगदी वेगाने आले होते परंतु कुशल त्या ठिकाणी थोडस कमी पडले आणि रनआउटच्या रूपाने गडी बाद होताना चौथा गडी बाद होतोय. हर्षुल आणलाय यापुढील फलंदाज. आतापर्यंतचे चेंडू पाहिले तर 5 चेंडू झालेत. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळलाय परंतु मंगेश माची खूप चांगली फिल्डिंग करतोय त्या ठिकाणी. चेंडूला अडवतोय. इथून जर पाहिलं तर 3 षटक कंप्लीट झालेत आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 10 धावा. थोडस अडचणीत सापडलाय मी म्हणेन उनबाट संघ. ज्या संघाने सुरुवात सिंगल रन्सने केली होती परंतु डॉटची संख्या मोजली तर नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये जे 4 डॉट आले तसनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 डॉट आपल्याला पाहायला मिळाले प्लस 2 विकेट देखील पाहायला मिळाले. 3 विकेट पाहायला मिळाले दुसऱ्या ओव्हरमध्ये. तिसऱ्या ओव्हरमध्ये 3 डॉट आणि 1 विकेट अशी आतापर्यंतची जी धावसंख्या उभारली आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त 1 चौकार जो आपल्याला पाहायला मिळाला होता. मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून जर पाहिलं तर हर्षू सज्ज आहे. येणारा गोलंदाजाचा जर विचार केला तर जितेश माची, जितेश खारी. ओहो, हा देखील फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॉक्स विकेटच्या रूपाने आता मात्र हर्षू देखील माघारी परतला जातोय. वैभव नवीन फलंदाज वैभवला आणलंय परंतु आशिष अजूनही नॉन स्ट्राईक एंडवर आहे. हो, फटका चांगला होता. इथून जर पाहिलं तर वैभवला देखील यावेळेस बाद झालाय तो म्हणजेच
आशिष आउट आहे. येस, आशिष या ठिकाणी आउट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पाहतोय आपण वैभवसाठी पुढचा चेंडू असेल. हो, समोरच्या दिशेने मारलाय परंतु तिथे बॅकअप आहे. आपण पाहतोय उमेश माची एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतोय. उमेश कडून खूप चांगली कामगिरी होते. त्यानंतर विकास माची आणि जगदीश माची या पूर्णपणे जर पाहिलं तर आगवण संघ मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा उतरतो फिल्डिंगचा नजारा त्यांच्याकडून खूप चांगला असतो. आणि हाच नजारा पाहत असताना आतापर्यंत धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 11 धावा 6 गडीच्या मोबदल्यात. हो, खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र आपण पाहतोय चौकार मारला जातोय आणि चौकाराच्या या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते ती म्हणजे तब्बल 15 धावा. इथून मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा जगदीश माची तिथे सोडणार नाहीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि आणखीन एक विकेट बाद होतोय. गडी बाद होतोय. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 धावा. चिंकण्यासाठी 16 धावांचं लक्ष असणार आहे. उनबाट गावचा जर विचार केला तर आत्ताच थोडस मिळालेल्या माहितीनुसार एक मोठी टुर्नामेंट उनबाट गावामध्ये देखील तब्बल 50,000ची अंडरम टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही दिवसामध्येच अगदी फॉर्म आपल्या एक गाव एक या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगलं गाव आम्ही नक्कीच खूप चांगले खेळाडू देखील उनबाट गावामध्ये आहेत आणि त्याचमुळे जर पाहिलं तर यावर्षी मोठी टुर्नामेंट आयोजन करण्याचा प्रयत्न नक्कीच चालू आहे आणि यस ते देखील पूर्ण होईल यात मात्र शंका नाही. त्याच पद्धतीने जर पाहिलं तर एक क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं होता आशिष मोरे यांचा काय जबरदस्त आणि त्या क्षेत्ररक्षणासाठी जे व्ह्यू आले होते ते तब्बल 4.5 लाखाच्या घरात हे व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळाले. असा हा खेळाडू आपण पाहतोय नक्कीच नेहमीच चर्चेत असतो. यापुढील होणारा टॉस आपण साई दत्त धनसर वर्सेस YBCC दोन्ही संघाचे कर्णधार या आपण YBCC संघाचा कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला साई दत्त धनसार. चला प्रेम प्रेम या ठिकाणी उपस्थित आहेत. साई दत्त धनसार संघ दीपक संके सर प्लीज टॉस साठी आपण जायचं आहे. टॉस करून घ्यायचं आहे. चला या दोन्ही संघ ओके फ्रेंड साई दत्त आणि YBCC प्रेम आवडता खेळाडू मला बघा थोडे देर हा बस बाकी फिर बैठे ऑफिस. प्रेम थँक्यू सो मच. असे अनेक मित्र भेटले का आम्हाला देखील एक आत्मविश्वास बघायला मिळतो. सतत हसत राहणारा प्राणी आहे. जिनकी बीबी का प्यार ज्यादा रहता है ना वो ज्यादा इतने खुश रहते हैं. या वेलकम. साई दत्त धनसार संघ तुम्हाला आम्हाला बघायला मिळतोय. एक महत्त्वपूर्ण मॅच आजच्या दिवसातली खूप चांगला क्रिकेट आजच्या दिवसात बघायला मिळालं. या वर्षातलं पहिल्यांदा बॉल आउट क्रिकेट पाहायला मिळालं. छापा कॉल केलाय. छापा आलाय. प्रेम काय घेणार टॉस जिंकलाय. फिल्डिंग. आज संपूर्ण टीम तुमची आहे. हो आज संपूर्ण टीम आहे. यावर्षी ओव्हरऑल झाल्या तुमच्या 3-4 टुर्नामेंट मी काही बघितलं होतं आणि खूप कमी टुर्नामेंट्स मी करणार रनरअपच्या कारण वेळेवर संपत नाही बाकी त्रास होतोय. किती धाव म्हणजे तुम्ही फिल्डिंग घेतलाय कशा पण परफॉर्मन्स तुमचा झाला संपूर्ण या वर्षाच्या टुर्नामेंटमध्ये. तसं सांगायला गेलं तर यावर्षी आमचा संघ अजूनपर्यंत कुठेच प्रॅक्टिसमध्ये नाही आहे. तर ज्या अनुभवावर आता इतके वर्षाले खेळतो ना त्यानुसार टीम आता प्रयत्न करते. कुठे चांगला परफॉर्म होतो कुठे खराब परफॉर्म होतो. तर जितकं चांगलं करण्याचा करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करू. पण या ग्राउंडवर तुमचा
परफॉर्मन्स चांगला होतो, एक कॉन्फिडन्स तुमचा बघायला मिळतो. अनेक स्पर्धा इथे गाजवण्याचं काम तुम्ही केलं आहे. आणि मी जेव्हा समालोचनाला सुरुवात केली तेव्हा तुम्ही रनरअप राहिला होता. आणि तुमचा डावखुरा फलंदाज काय नाव त्याचं, दर्पण मोरे. दर्पण मोऱ्याद आहेत का? ओके, त्यांच्या दुसऱ्या पण आठवणी आहेत. आपण त्या खेळात नाही तर पर्सनल सांगूया. थँक्यू सो मच इथे भेटलात. तुम्ही जर टॉस जिंकलं असतं तर काय घेतलं असतं? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. ओके, धनसरचं क्रिकेट खूप मोठं क्रिकेट असतात. पण ओव्हरऑल जर तुम्ही पालघर तालुक्याचं नाव केलं तर तुमच्या गावातील अनेक अनमोल रत्न या क्रीडा विश्वात दिलेत. जिथे प्रकर्षाने अनिलगडचं नाव घेतलं जाते, तुमच्या 5 भावंडाचं नाव घेतलं जाते, तुमच्या राजाचं नाव घेतलं जाते. असे असंख्य क्रिकेटपटू या धनसर गावात दिले, त्याने अधिराज्य गाजवल्यात. आणि तुमच्यासारखे नवोदित खेळाडू येतात. एक परमेश्वरा इच्छा करेल की 1-2 खेळाडू असा निघावा तुमच्यातून की जेणेकरून त्या अनिल घरच्या नावापर्यंत पुढे बघायला मिळालं. आज असे तुमच्याकडे कोणते फलंदाज आहेत की ज्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा करू शकतायत? नक्कीच नवोदित प्लेयर्स बनत आहेत. आता मीत आहे, हिमांशू आहे, असे नवीन नवीन प्लेयर, नवीन नवीन जोश आहे, नवीन रक्त आहे. नक्कीच प्रयत्न करू चांगले खेळाडू बनवण्याचा, चांगले खेळाडू बनण्याचा. आणि मागील 2 वर्षापासून तुमच्या गावाला मैदान देखील मिळालं आहे. एक चांगलं मैदान उपलब्ध करून दिलं आहे. क्रिकेटचा अनुभव. थँक्यू सो मच. गुड आन्सरिंग. आणि येणाऱ्या तुम्हाला अनेक शुभेच्छा. चांगला खेळ करा. आम्ही असू किंवा नसू, पण तुम्ही ज्या पहिले खेळते त्या धनसर गावाचा दबदबा आयुष्यभर आपल्या गावासाठी खेळा. अनेक वादविवाद होतील पण तेव्हा तुम्ही विसरून जा आणि आपल्या गावाचं नाव जे ऐतिहासिक वारसा आहे तो ठेवण्याचा कृपा करा. थँक्यू सो मच इकडे आलात. थँक्यू सो मच. जाऊया ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी आपण पाहतोय वेलकम बाउंड्रीज या ठिकाणी येत असताना जगदीशच्या बॅटमधून जर पाहिलं तर यावेळेची दुसरी बाउंड्री आली. धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 16 धावांचं लक्ष झालं आहे आणि इथून जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची आवश्यकता. सिंगल रन्स पुन्हा एकदा काढण्याचा प्रयत्न आहे आणि पूर्ण केलाय तो कुशल. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 2, 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट केलाय. यावेळेस गॅप मध्ये खेळलाय. ही मॅच जर पाहिलं तर जिंकलाय तो म्हणजेच आगवण संघ. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली. 3 चौकाराच्या मदतीने 2 चौकार जर पाहिलं तर आपण पाहतोय यावेळेस जगदीशच्या बॅटमधून आले आणि 1 चौकार विकीच्या बॅटमधून येताना नक्कीच इथून विकास विनिंग फटका खेळतोय आणि मॅच इथे जिंकली जाते ती म्हणजे जय जोगण्यादेव वामिका स्टार आगवण संघ. नेक्स्ट मॅच चा टॉस झालाय. इथून आपण पाहतोय नेक्स्ट मॅच जशी चालू होईल पुन्हा एकदा आपल्याशी जॉईन होतील आमचे सिनियर कॉमेंटेटर दीपक संके सर. उनबाट संघ आपण एक प्रतिनिधी यायचा आहे. आपला सन्मान चिन्ह आपण देणार आहोत.